हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स। तर आज मी तुम्हाला सांगते तुमचे जे काही S1 आहे म्हणजे भारतीय समाज आणि शिक्षण त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला कशा कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात किंवा IMP समजू शकतात तुम्ही यांना। तर सगळ्यात पहिला आपला जो चॅप्टर आहे तो आहे आपला शिक्षण भारतीय संस्कृतीकडून किंवा मग भारतीय संस्कृतीतून जागतिकीकरणाकडे। ह्या जो तुमचा चॅप्टरचं नाव आहे त्या चॅप्टरमध्येच तुमचे क्वेश्चन्स लपलेले आहेत, खूप सारे क्वेश्चन्स त्यामध्ये लपलेले आहेत। तर म्हणजे काय की त्यामध्ये तुमची जी काही संस्कृती आहे ती काय आहे, संस्कृतीची वैशिष्ट्ये काय काय आहे ते विचारलं जाऊ शकतं। जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये आहे, जागतिकीकरणाची गरज का भासली किंवा जागतिकीकरणामुळे कोणकोणते बदल झाले ते विचारलं जाऊ शकतं। नंतर म्हणजे तुमचं जे काही आपण बघितलेलं आहे जागतिकीकरणाचे परिणाम विचारले जाऊ शकतात, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। नंतर भारतीय समाजाची रचना आणि वैशिष्ट्ये कशा प्रकारे आहे, भारतीय समाजाची रचना वैशिष्ट्ये आपण बघितले। जागतिकीकरण असेल, त्याच्यात जाती व्यवस्था असेल, आर्थिक व्यवस्था असेल, ग्रामीण भारतीय समाज असेल, अशा प्रकारचे छोटे छोटे कन्सेप्ट तुम्हाला विचारले जाऊ शकतात। मेन पॉइंट सांगायचं म्हटल्यावर S1 मध्ये तुमचे जे काही टिपा लिहा जो असतो तो तुम्हाला मोस्ट ऑफ दी विचारला जातो, म्हणजे तुम्हाला एखादा टिपा लिहिण्यासाठी विचारलेला असतो क्वेश्चन, ठीक। नंतर तुमचं राजकारण जे आहे, शिक्षण समाज आणि राजकारण यांच्यातला जाती जे काही जागतिकीकरण यांच्यातील परस्पर संबंध जो आहे तो विचारला जाऊ शकतो, बरोबर। म्हणजे राजकारण आणि जागतिकीकरण किंवा शिक्षण आणि जागतिकीकरण किंवा समाज आणि जागतिकीकरण यांतला जो काही फरक आहे, परस्पर संबंध तुम्हाला विचारला जाऊ शकतो, ठीक आहे। नंतरचा जो पॉइंट आहे त्यामध्ये तुमची जी काही राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटना बघा, आपल्या संविधानाची ओळख जी आहे, तर राज्यघटनेतील तुमचं संविधानाचं स्वरूप जे आहे ते विचारलं जाऊ शकतं। त्याच्यामध्ये 3 टाईप पडतात, आपल्याला माहिती, 5 टाईप पडतात। तर ते कोणते कोणते आहे, संपूर्ण स्वातंत्र्य, लोकांचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, संघराज्य, एकात्मता, अशा प्रकारचे जे संविधानाची मूल्य जे आहे ती स्वरूपमध्ये तुम्ही लिहू शकतात, बरोबर। नंतरचं जे आहे पॉइंट म्हणजे तुमचा जो काही नागरिकांचे मूलभूत हक्क आहे ते विचारले जाऊ शकतात। मूलभूत हक्क म्हणजे तुमचा समानतेचा हक्क असेल, स्वातंत्र्याचा हक्क असेल। नंतर तुमचे जे काही कायदे आहेत म्हणजे तुमचा त्याला म्हणू शकत RT जो आहे, बरोबर, RT 2009 असेल, माहितीचा अधिकार असेल किंवा मग हे जे अधिकार आहे त्यापैकी एखादा अधिकार जो आहे तुम्हाला डिटेलमध्ये विचारला जाऊ शकतो एक्सप्लेन करायला। नंतर संघराज्य प्रणाली जी आहे ती विचारली जाऊ शकते। 3 आहे त्यामध्ये, कार्यकारी, एक्झिक्युटिव्ह त्याला आपण म्हणतो, कायदेकारी आणि न्यायालयीन, अशा प्रकारची जी आहे ती विचारली जाऊ शकते, बरोबर। नंतरचा आरक्षणाविषयीचा जो पॉइंट आहे तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो टिपा लिहामध्ये, की आरक्षणाची गरज का भासली, की आरक्षण म्हणजे काय, त्याची गरज का भासली, अशा प्रकारचे छोटे छोटे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ठीक आहे। नंतर माहिती अधिकाराची उद्दिष्टे आहे किंवा मग शाळा जे आहे आपण त्याला म्हणू शकतो शिक्षण अधिकाराची उद्दिष्ट आहे ते विचारलं जाऊ शकतं। नंतर महाराष्ट्र शासनाच्या बालकांविषयीच्या ज्या योजना आहेत, छोट्या छोट्या योजना त्यांनी केल्या होत्या बघा, ज्याच्यामध्ये शासकीय योजना असेल किंवा मग स्वयंसेवी योजना असेल, अनुरक्षण गृहे असतील, या छोट्या छोट्या गोष्टी विचारले जाऊ शकतात। मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे तुमचं काय मनोधैर्य जी योजना आहे त्यावर तुम्हाला 4 ते 5 मार्क्सला किंवा 3 ते 4 मार्क्सला डीपली क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो। नंतरचा जो आहे त्याच्यामध्ये तुमचं सामाजिक विकास म्हणजे काय ते विचारलं जाऊ शकतं। सामाजिक विकासाचे घटक कोणते कोणते आहे, तर आपण ते 6 बघितलेले बघा, 6 जे आहे 6 बघितलेले आहे, ज्याच्यामध्ये सुजाण नागरिक असेल, समाज भूमिका असेल, सामाजिक जबाबदारी असेल, सामाजिक मूल्यांची जाणीव असेल, सामाजिक मूल्यांची जोपासना असेल, सामाजिक प्रगतीसाठी योगदान असेल, हे 6 जे आहे विकासाचे घटक आहे ते विचारले जाऊ शकतात। मग सामाजिकीकरणाचा संबोध विचारला जाऊ शकतो, सामाजिकीकरण म्हणजे काय की, आणि ते सांगून त्याचे सिद्धांत विचारले जाऊ शकतात। सिद्धांतामध्ये तुमचे जे काही 7 की 8 मेन पॉइंट आहे ते तुम्हाला हायलाइट मी करून दिलेले आहे, नोट्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहे। तर ते आहे सहकार्य असेल, सामाजिक निर्देशन असेल, आत्मीयता असेल, अनुकरणशीलता असेल, कौटुंबिक प्रभाव असेल, पालन पोषण असेल, या गोष्टी विचारले जाऊ शकतात। नंतरचं आहे CH फुले यांची दर्पणात्मा जी आहे ती 2 मार्क्सला तुम्हाला हमखास विचारली जाईल, एक तर टिपा लिहामध्ये विचारली जाईल किंवा 60 ते 80 शब्दांमध्ये आन्सर लिहामध्ये विचारले 60 ते 80 शब्दामध्ये उत्तर लिहामध्ये विचारली जाऊ शकते। CH फुलेचा दर्पणात्मा जो आहे मी ऑलरेडी थिअरीज मध्ये एक्सप्लेन केलेला आहे, डिटेल व्हिडिओ एक्सप्लेन केलेला आहे, तो विचारले जाऊ शकतो। नंतर आहे GH स्मिथ, ज्याला आपण म्हणतो GH मीडचा जो आहे स्वला सामान्यभूत किंवा सामान्यीकृत इतर अशी संज्ञा जी आहे, स्वची जी संज्ञा आहे ती विचारली जाऊ शकते, इम्पॉर्टंट आहे। त्याच्या 4 ज्या अवस्था आहेत, 3 की 4 अवस्था आहे त्याच्या, 3 अवस्था आहे त्या विचारले जाऊ शकतात। अनुकरणात्मक वर्तनाची अवस्था म्हणजे स्टेज ऑफ इमिटेटिव्ह ऍक्ट,
प्ले स्टेज आणि गेम स्टेज हा जो काही GH मिडचा जो सिद्धांत आहे तो मी लवकरच तुम्हाला प्रोव्हाइड करेल. दोघांपैकी एक विचारला जाऊ शकतो, एक तर CH पुले विचारला जाऊ शकतो, नाहीतर मिडचा जो सिद्धांत आहे त्यापैकी एक तुम्हाला नक्की विचारला जाऊ शकतो. परत नंतर आहे बालपण संबंधीचा जो विचार आहे, काल आणि आज म्हणजे कालचं बालपण आणि आजचं बालपण मध्ये काय काय संबंध आहे, परस्पर संबंध काय आहे तो विचारला जाऊ शकतो. बालकांच्या पालन पोषणाच्या ज्या पद्धती आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यामध्ये नैतिक शिक्षण असेल, नागरिकत्वाचे संस्कार असेल, शिक्षण असेल, मूलभूत गरजा असतील, त्या छोट्या छोट्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. नंतर सामाजिक स्तर जे आहे त्यामध्ये सामाजिक स्तराचे स्वरूप काय काय असेल, म्हणजे उच्च नीच स्तर आहे, गरीब श्रीमंत स्तर आहे, मग त्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे, त्यांचा परस्पर संबंध काय आहे, मग ते स्तर निर्माण का झाले, त्यांचं स्वरूप कसं आहे ते विचारलं जाऊ शकतं. नंतर आहे सामाजिक समभावामध्ये शिक्षकाची भूमिका तुम्हाला विचारली जाऊ शकते. ठीक. नंतरचा जो पॉइंट आहे ते म्हणजे तुमचे जे काही अधिकार जे आहे त्या अधिकारापैकी एक किंवा दोन अधिकार तुम्हाला विचारला जाऊ शकतो. शिक्षणाचा अधिकार किंवा मग माहितीचा अधिकार किंवा मनोधैर्य योजना आणि पॉक्सो जी आहे त्यापैकी कोणतीही एक जी आहे ती योजना विचारली जाऊ शकते. राज्यघटना आहे तुमची, संविधान, ते विचारलं जाऊ शकतं. नंतर बालपण जे आहे कालचं आजचं ते विचारलं जाऊ शकतं. जागतिकीकरण, संस्कृती, जागतिकीकरण हे विचारलं जाऊ शकतं. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला विचारले जाऊ शकतात. CH पुले आणि GH मिडचा जो सिद्धांत आहे त्यापैकी एक विचारणार म्हणजे विचारणार, नाही विचारलं तरी ऑर क्वेश्चनला तो एक क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार. अशा प्रकारचे जे आहे ते इम्पॉर्टंट आहे सामाजिक आपला जो काही भारतीय समाज आणि शिक्षण आहे. एक मेन गोष्ट यामध्ये सांगायची म्हणजे काय की हा जो काही तुमचा S1 आहे तो तुम्हाला F1 F2 होता सेकंड इयरसाठी, फर्स्ट इयरसाठी F2 तसं जे नाव आहे शिक्षण प्रक्रिया आणि समाज त्याचंच नाव याचं उलट करून दिलेलं आहे. काही काही छोटे छोटे कन्सेप्ट ज्या आहेत त्या सेम आहे. त्यामध्ये जागतिकीकरण असेल, बाकीचा जो समाजाशी रिलेटेड ज्या गोष्टी तुम्हाला येणार आहे, संविधानाशी रिलेटेड, समाजाशी रिलेटेड, त्या सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला दिलेल्या असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील. हे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. मेन म्हणजे ऑलरेडी मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण प्रोव्हाइड केलेले आहे. सगळे चॅप्टर ऑलरेडी एक्सप्लेन करून झाले आहे. ज्या ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत त्या मी एक्सप्लेन करते आहे. कोणी बघतंय कोणी नाही बघते. एक्सप्लेन मी अपलोड केल्यानंतर व्हिडिओ कमीत कमी त्याला फक्त 5-6 व्ह्यूज येतात. बाकी विद्यार्थी कोणी बघत आहे नाही बघते. आणि नंतर मेन म्हणजे काय, तुमचे नोट्स सुद्धा मी तुम्हाला सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या आहे. F5चे नोट्स प्रिपेरिंग चालू आहे. बाकीचं जे शेड्यूल आहे खूप जास्त बिझी आहे त्यामुळे कुठेतरी गडबड होते. ठीक. तर सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि करत आहे. काही प्रॉब्लेम असतील तर, डाऊट असतील तर तुम्ही क्लिअर कॅश विचारू शकता. ठीक. तर अशा प्रकारे आजचा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.